आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। BV न्यूज बातमीचा इम्पॅक्ट। बातमी झळकताच संबंधित अधिकारी यांनी बघितली रस्त्याची दुर्दशा। सटाणा सोमपूर दरेगाव कातरवेल रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केल्याची बातमी BV न्यूजने प्रसारित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जागे झाले व आज तात्काळ त्यांनी संबंधित रस्त्याची पाहणी केली। सोमपूर दरेगाव कातरवेल या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले। रस्त्यावर फक्त थोडी खडी व डांबर टाकून रस्ता तयार करण्यात आला होता। याबाबत BV न्यूज महाराष्ट्राने काही नागरिकांसमवेत पाहणी करून सविस्तर बातमी प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तातडीने सदर रस्त्याची दुरावस्था बघितली। या रस्त्याची दुर्दशा पाहून त्यांनी तात्काळ 2 दिवसात रस्त्याचे उत्कृष्ट काम करण्यात येणार असल्याचे सांगितले। प्रशासनाचे अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांनी दरेगाव येथे येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली व निकृष्ट दर्जाचे जे काम आहे ते काम परत करून देण्याची हमी त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली आहे। ते काम येत्या 5 ते 6 दिवसात पूर्ण करून देऊ व त्याच्यावर योग्य त्या रीतीने शिलकोट मारून रस्ता उत्कृष्ट दर्जाचा करून देण्याचे आश्वासन दिले। तसेच कातरवेल ते दरेगाव रस्ता 2 ते 3 दिवसात जाण्या येण्या योग्य करून देण्यात येईल। ते कामही पुढच्या आठवड्यात चालू करण्यात येईल असे सांगितले। सदर रस्त्याचे काम इन्स्टिमेटनुसार करण्यात येईल। या रस्त्यात दरम्यान ज्या काही मोऱ्या बाकी असतील तेही कुठे ॲडजस्ट केलाय तेही तुम्हाला समजून देण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, माजी सरपंच समाधान चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हरीश पवार, तुषार हॅडीज, सुनील पवार, सुभाष अहिरे, राकेश पवार, शशिकांत पवार, दीपक पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक दीपक पवार। न्यूजवर जी बातमी दाखवली त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याकडे आज पाटील साहेब हे स्वतः भेट देण्यासाठी येत आहे। या रस्त्याचे काम पाहण्यासाठी स्वतः पाटील साहेब आपल्याकडे हजर होणार आहेत। त्यासाठी आपण सर्वंधित सगळे शेतकरी वर्ग व गावातील मंडळी जमली आहे। आता थोड्याच वेळात तिथं पाटील साहेब हजर होतील। त्यानुसार तुम्ही आज इथं हजर झाले। या कामाबद्दल तुम्ही आम्ही जी तक्रार केली होती तुमच्याकडे त्याच्याबद्दल तुम्ही इथं हजर झाले। जे 200 मीटरचे जे काम तुम्ही सांगताय ते कुठल्या पद्धतीने क्लिअर करणार होता? ते आता आम्ही त्याच्यावर 200 मीटरला कार्पेट ओढून घेऊ, झालेलं काम क्लीन करून ते कार्पेट ओढून घेऊ आणि हा उर्वरित जो आहे सोमपूर ते दरेगाव हे पूर्ण काम उर्वरित जे काम राहिलेले हे एवढे 4-6 दिवसात 8 दिवसात करून सर्व सिलकोट वगैरे करून तुमच्या ताब्यात रोड देऊ। आणि त्याच्यानंतर जो कातरवेल ते दरेगाव जो रस्ता तुम्ही करून ठेवला तो किती दिवसात साधारण? कातरवेल ते दरेगाव हा रोड पुढील आठवड्यात आम्ही चालू करणार आहोत। रिपेअरिंग करून तो तुमच्या ताब्यात तुमची वहिवाट चालू राहील आणि त्याच्यानंतर आमचं जे काम राहिलेलं आहे तिथे तेही काम आम्ही पूर्ण करत काम बंद आज रोजी तिथली रिपेअरिंग करून आणि रस्ता चालू जाण्यायोग्य करून जाण्यायोग्य तो रोड राहील आणि त्याच्या पुढचं आमचं काम कंटिन्यू चालू। ही जी आपली चर्चा झाली ह्या चर्चेचंच काम झालं पाहिजे, चर्चेचंच काम हेच आमची एक तुम्हाला विनंती आहे। बस बाकी आम्हाला काही नको आणि जे पण तुम्ही काम करणार आहेत उत्कृष्ट करा एवढीच मागणी आहे। बाकी काहीच नाही, एवढंच। कारण धन्यवाद। एवढ्या दिवसापासून खूप त्रास होता सगळ्यांना आलं का पाहिजे तसं तरी लक्षपूर्वक काम झालेलं नाही, परंतु याच्या पुढे चांगलं जेवढं जमेल तेवढं लक्ष ठेवा आणि दरेगाव ते कातरवेल जी खडी उपटलेली आहे ती लवकरात लवकर तुमचं काम न करता आमचं कसं प्रवास तिकडे चालू होईल याचं लवकरात लवकर करा। आणि कसं आहे आम्ही एवढं व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की हा रोड कसा झाला तो पण नाही, ते एवढं उचलून ठेवलेलं आहे ना, तो खूप मोठा त्रास झालेला आहे। त्याच्यामुळेच आम्ही एवढं संतापलेलो आहे आणि जे काम बघितलं आम्हाला तिथं उचलल्यामुळे हाताने निघून गेलं म्हणून आमचं त्याच्यावर जास्त राग निघालेला। रोलरचा प्रॉब्लेम झाला होता, जो झाला तो तुम्हाला सांगितला। त्यावेळेला तिथं कोणी असतील तर